जय शिवराय मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांना मिळालेले नाहीत कारण महिलांचे अनेकांचे काही ना काही प्रॉब्लेम आहेत, त्रुटी आहेत आणि काही महिलांचे पात्र असूनही पैसे मिळाले नाहीत. तर त्याची तक्रार तुम्ही आता करू शकता. तर त्याची तक्रार कुठे करायची? महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांक नंबर आहे लाडक्या बहिणीसाठी, त्या नंबरवर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. तर तिथं तक्रार कशी करायची, व्हॉट्सअप नंबरवर किंवा आणखी काही नंबर आपण दिलेले आहेत, तिथे तक्रार कशी करायची या संदर्भात सविस्तर आपण आता व्हिडिओ बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती कळेल की तक्रार कशी करायची ते. तर मित्रांनो बघा, तुम्हाला आता जर काय तुमच्या काय तक्रारी करायच्या असतील तर हा नंबर आहे. ह्या नंबर कोणता आहे? 9861717171. हा नंबर घ्यायचा आणि तो कोणाला तर सेंड करा किंवा तुम्हाला स्वतःला सेंड करा किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही असा सेंड करायचा. म्हणजे हा नंबर तुम्हाला सेव्ह करायची गरज लागत नाही. असं सेंड केला की त्याच्यावर इथं असं क्लिक करायचं, त्या नंबरवर क्लिक करायचं. तुम्हाला नंबर सेव्ह करायची गरज लागत नाही. मग लगेच इथं चॅट विथ म्हणतं आहे, ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. बरोबर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवरती जाताय, महाराष्ट्रवादी हेल्पलाईन. मग तक्रार नोंदवली, आम्ही तुमच्या समस्येस नोंद घेऊ. इथं मी अगोदर केलेलं आहे, ती माझी तिथं त्यांनी असं दिलेलं आहे. मग तिथं तुम्हाला डायरेक्ट नमस्कार येईल. तुम्ही नमस्कार म्हणा किंवा सेंड करा किंवा हाय म्हणा. ठीक आहे. आता हे सर हाय म्हणायचं किंवा नमस्कार म्हणायचं. मग इथं लगेच तुम्हाला त्यांचा रिप्लाय जातील. त्या रिप्लायला फक्त तुम्ही उत्तर देत जायचं आहे. तुम्हाला कोणती भाषा निवडायला सांगितली आहे? बरं, मराठी निवडायची तुम्ही. इथं भाषा फक्त असं मराठी करायचं. ठीक आहे. मराठी भाषा निवडली, त्यानंतर लगेच पुढे येते बघा, आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद. आता इथं पुढचा ऑप्शन निवडा म्हणून सांगितलं त्यांनी. इथं निवडायचं. तुमचा विभाग कोणता आहे, काय आहे ते इथं तुम्हाला निवडावं लागणार आहे. मग इथं तुमचा विभाग आहे, 6 विभाग दिलेले आहे प्रशासकीय विभागानुसार. ते इथं तुम्ही निवडायचं. फक्त निवडत राहायचं. तुमची तक्रार तुम्हाला लिहायचं वगैरे काय नाही. शेवटी ते तुम्हाला जी काय तक्रार असते ते लिहू शकता. आता आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद, कृपया तुमचा जिल्हा निवडा. मग इथं निवडावर क्लिक करायचं. इथं तुमचा जिल्हा येतो आहे. इथं जिल्हा कोणता आहे तुमचा? माझा सोलापूर टाकतो. सोलापूर टाकला. तुम्ही तुमचा जिल्हा टाकायचा. इथं जिल्हा टाकला की लगेच त्यांचा रिप्लाय येतो की आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद, पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा. म्हणजे तुमचा तालुका कोणता आहे, विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तो निवडायचा. इथं तुमचा विधानसभा मतदारसंघ येईल किंवा इतरही तुम्ही इथं म्हणू शकता की इतर ह्यात माझा हा कुठं नाही, इतर आहे, हा इतर मतदारसंघ आहे. मग इतर मतदारसंघ येतो, परत ती निवडायची. किंवा तुमचा ह्याच्यामध्ये वगैरे असेल तर तो तुम्ही इथं निवडू शकता. पण पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा. म्हणजे तुमचा इतरमध्ये कोणता असेल तर ठीक आहे. इथं सांगोला आलं, माळशिरस आलं, आपण माळशिरस निवडू. असा तुमचा मतदारसंघ तुम्ही निवडला की लगेच त्यांची परत पुढचा एक रिप्लाय येऊन जातो की मतदारसंघामध्ये आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद, कृपया तुमचे लिंग निवडा. इथं जे काय असेल ती तुम्ही फक्त माहिती द्यायची. पुरुष असाल, स्त्री असाल किंवा इतर थर्ड जेंडर असेल तर इथं इतरमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण पुरुष म्हणू किंवा स्त्री म्हणू. स्त्रीची समस्या आहे, बाबा आमच्या काय समस्या आहेत काय त्या तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. हा एक नंबर आहे. आणि आणखी एक लिस्ट आहे हेच नंबरची. जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांचाही नंबर मी तुम्हाला देतो. आपले लिंग निवडल्याबद्दल धन्यवाद. आता आलं या, कृपया तुमचे वय निवडा. इथं वय निवडायचं तुमचं किती ते किती आहे, 35 ते 40, 29, 30 जे काय असेल ते तुमचं इथं वय निवडायचं. त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो. जे आणखी काही असेच यांचे जबाबदार व्यक्ती आहेत तुमच्या जिल्ह्यातील, जो कोणी व्यक्ती असेल त्याचं त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. आणि आमचा असा प्रॉब्लेम आहे व आम्हाला सहकार्य करा, मदत करा, जे काय तुमचं समस्या असेल कोणत्याही योजनेच्या संदर्भात. आता इथं वय वगैरे निवडलं आहे, लिंग निवडलेलं आहे. आता इथं परत त्यांचा काहीतरी पुढं ऑप्शन ए त्यांचं परत आपल्याला रिप्लाय येतो. रिप्लाय येईल, त्याच्यामध्ये योजनेसंदर्भातली काय माहिती असेल ते आपण तिथं निवडायचे. आपण इथं आता वय निवडलेलं आहे. बघा, आता आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादी पक्ष अजितदादा हे महाराष्ट्रातील जनते निरंतर सक्षम, समृद्ध आणि सशक्त ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. योजनेची निवड करा. तर तुम्हाला कोणत्या योजनेसंदर्भात काय प्रॉब्लेम आहे तिथं तुम्ही निवडू शकता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे, अन्नपूर्णा योजनेसंदर्भात आहे, युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात आहे, बळीराजा मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण, शेतकरी योजना. सध्या ह्या आता टॉपमध्ये चाललेल्या एवढ्या योजना आहेत लाडकी बहीण, किंवा खाली त्यांनी आणखी काय दिलेलं नाही. तर मला ह्या योजनेसंदर्भात काय प्रॉब्लेम असेल तर तिथं तुम्ही निवडू शकता. अन्नपूर्णा योजना अजून सुरू व्हायची आहे, ह्याच्यामध्ये मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत. युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे लाडका भाऊ, बळीराजा म्हणजे मोफत शेतकऱ्यांना वीज
दिले जाणं तो एक आहे. मुलींना मोफत शिक्षण आणि शेतकरी योजना, शेतकऱ्यांसाठी जे काही योजना आहेत ते समजा. तुमचं जर लाडक्या बहिणीचे अद्याप पैसे मिळालेले नाहीत तर तुम्हाला इथं तक्रार करायची ना, ते आपण बघतोया. मग इथं लाडकी बहीण योजना असं तुम्ही इथं त्यांना सांगायचं, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आमच्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या, तुम्ही लवकर सोडवा. त्यांचा एक 72 तासाच्या त्यांचा कॉल वगैरे येतो काहीतरी आणि ते तुम्हाला रिप्लाय देतात. तुमची समस्या असेल तर ते सोडवण्यास ते प्रयत्न करतात. अशा प्रकारे थोडासा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक सपोर्ट आधार आपल्याला मिळतो किंवा आमच्या तक्रार यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. भविष्यात तुम्ही म्हणू शकता की आम्ही तक्रार केली तुमच्या महाराष्ट्रवादी हेल्पलाईनवर पण तुम्ही आम्हाला काय रिप्लाय दिलं नाही, आमचं सोडवली नाही तक्रार. हां, आता लाडकी बहीण योजनेचा आपण टाकला तर त्यांनी इथं दिली माहिती, पात्रता निकष काय आहेत, आवश्यक कागदपत्रे काय आहेत, माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज येथे भरता येतील, ऑनलाईन अर्ज येथे मिळेल वगैरे, अंगणवाडी अशा सेवा केंद्र किंवा असं ते टाकलं आहे. अर्ज सादर करण्यास शेवटचे दिवस 30 सप्टेंबर, विनामूल्य फॉर्म वगैरे हे आधी माहिती दिलेलं आहे. बरं, हे ठीक आहे, योजनेची माहिती दिली, पण योजनेसंदर्भात काय मुख्य मेनू किंवा मदत आपल्याला ही करायचं आहे. मदतवर क्लिक करायचं. म्हणजे मदत आपल्याला काय पाहिजे इथं आपल्याला निवडायचं. लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेल्या अडचणी सांगा. हां, इथं आपल्याला जे काय अडचणी आहेत ते इथं सांगू शकता, तुम्हाला काय प्रॉब्लेम आला आहे ते लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. अर्जासाठी मदत पाहिजे, कागदपत्र बँक समस्या आहे, मंजुरी संदेश समस्या आहे, लाभ मिळत नाही, पेमेंटची वाट पाहतोय, फॉर्म संबंधित समस्या, ॲप वेबसाईट समस्या, अपंगासाठी मदत, लाच पैसे मागितले, इतर कारणे. तुम्हाला ह्याच्यातील काय जर कारण असेल, कोणत्या गोष्टीची तक्रार करायची असेल तर तुम्ही याच्या संदर्भात इथं तक्रार करू शकता. इतरही कारणे आहेत. इतर कारणामध्ये गेलं तर मला वाटतं तुम्हाला तिथं लिहावं लागेल, ते आपण बघू. हां, पण ह्याच्यामध्ये जर असेल तर अर्जासाठी मदत पाहिजे, कागदपत्र बँक समस्या, हां, तुमचं पेमेंटची वाट पाहतो या, लाभ मिळत नाही, कोणतंही जरी असेल तरी तुम्ही इथं निवडू शकता. मला वाटतं इथं फक्त तुम्ही एकच निवडू शकता किंवा दुसरंही निवडते ते का आपण ते बघूया. आता सुरुवातीला काय करूया आपण, कागदपत्र बँक समस्या, लाभ, पेमेंटची वाट पाहतोय. हां, पेमेंटची वाट पाहतोय इथं असं निवडायचं. हा नंतरवरती जो ऑप्शन आहे ना, माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेल्या अडचणी, त्याच्यावर पुन्हा आपण एकदा जाऊ. तक्रार नोंदवलेली आहे, पेमेंटची वाट पाहतोय आपण दिलं तर त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे, आम्ही तुमची समस्येची नोंद घेतलेली आहे आणि लवकर संपर्क करू. महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री सतत सशिक्षित राहावी आणि प्रत्येक महाराष्ट्राला 1,500 रुपये दिले, प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जावेत, यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा एकत्र बांधील आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता इथं पुन्हा एकदा आपण इथं सिलेक्ट करू. आपण लिहिलं होतं की का लाभ मिळत नाही, कागदपत्र बँक समस्या काय आहे ते पण आपण इथं तुम्हाला सांगतो, आपण त्यांना सांगू शकतो. या आता ह्याच्यावर त्यांचा काय रिप्लाय येते ते बघू शकतो. हां, ही पण तुमची तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचे जे काही तक्रार आहेत परत इथं तुम्हाला अडचण जे येतात ना, ह्या टॅबवर जाऊन इथं तुम्ही निवडू शकताय. आता लाच पैसे मागितले तेही तुम्ही टाकू शकता. इतर कारणामध्ये काय येतं ते आपण बघूया. आता इतर कारणे काय आहेत, आपल्याला काय लिहावं लागणार आहे का? हां, बरं, इतर हे काय कारणे आहेत त्याला त्यांनी तोच दिलेला मेसेज दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा मेसेज अशा प्रकारे तुम्ही यांच्यापर्यंत जे जबाबदार व्यक्ती आहेत, उपमुख्यमंत्री आहेत राज्यातील आणि ते या योजनेसंदर्भातली जबाबदार व्यक्ती आहेत, उपमुख्यमंत्री आहेत महाराज्याचे आणि ते हे महायुती सरकारमध्ये आहेत आणि त्यांची ही योजना आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता, तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर अशा प्रकारे आपण हे बघितलेलं आहे. आत्ता पुढं आपण ह्याच राष्ट्रवादीच्याच काही जबाबदार व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचे नंबरही आपल्यापर्यंत मिळाले आहेत. त्यांनी नंबर सोशल मीडियावर जाहीर केले आहेत. त्या नंबरही वरही तुम्ही संपर्क साधून त्यांच्याशी तक्रार करू शकता, त्यांच्या कानावरती तुमच्या समस्या घालवू शकता. आता त्याबद्दल आपण इथं बघूया. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सप्रेम नमस्कार, इथे काही निवड जे झालेले आहे ना पदाधिकाऱ्यांचे, त्यांचे नंबर दिलेले आहेत. हां, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील, उपप्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मान्यतेने खालील पदावर आपली नियुक्ती करण्यात येत आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाचे सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य व योगदान राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन. या लोकांची जवळजवळ 19 लोकांची निवड झालेली आहे.
राष्ट्रवादीचं जे काम करण्यासाठी, पक्षाचं काम करण्यासाठी, आणि राष्ट्रवादी सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे तुम्ही ह्या तक्रारी पोचवू शकता. ज्या काय तुमच्या तक्रारी असतील, कोणत्याही तक्रारी असतील, ते तुम्ही यांच्यापर्यंत पोचू शकता, कारण ह्यांची जनतेचं काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, आता तुमच्या भागातील जो कोण असेल ना, तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ऋतुयन पाटील आहेत, शहराध्यक्ष चंद्रपूर भागातील जर कोण असेल तर तुम्ही या नंबरशी संपर्क साधा. पुढे त्यांचा नंबर दिलेला आहे. आता सोलापूर भागातील वृषाली पांडुरंग इंगळे आहेत. सोलापूरमधील कोण असेल तर ते तुम्ही वृषाली पांडुरंग इंगळे यांच्याशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या समस्या तुम्ही त्यांना सांगू शकता. आता किरण नारायण माशाळकर, शहराध्यक्ष सोलापूरचे आहेत, त्यांनाही तुम्ही सोलापूरच्या लोकांनी या इथं तुम्ही पाहून घ्या. सोलापूर आहे, जालना आहे, शीतल कैलास बोरोटे जालन्यातील लोकांसाठी हे आहे. आता तेच अजून गीतांजली गजानन ढवळे ह्या आहेत जालन्यातील लोकांसाठी, जालना जिल्ह्यातील लोकांसाठी त्यांचा नंबर पुढे दिलेला आहे. आता बीडमधील जर आपले चाहते कोण असतील, प्रेक्षक बघत असतील हा व्हिडिओ, तर त्यांच्यासाठी प्रिया नवनाथ डोईफोड यांचा नंबर आहे. तुम्ही यांच्याशी संपर्क साधून तुमच्या समस्या तुम्ही त्यांच्या कानावरती घालू शकताय. परत आहे वर्धा जिल्ह्यातील शिवानी चित्रा राननवरे यांचा नंबर दिलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील लोकांनी यांच्याशी संपर्क साधावा. जळगाव जिल्ह्यातील लोकांनी मोनाली किशोर पवार यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हाध्यक्ष अहमदनगर प्रियंका जनवेजा यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकताय, अहमदनगरमधील लोकांची. आता पुण्यातील जे लोक आहेत त्या लोकांनी पायल देवकर यांच्याशी संपर्क साधायचा, त्यांचा नंबर पुढे दिलेला आहे. सांगलीतील लोक आहेत, तर सांगलीतील लोकांनी त्यांच्या समस्या काय असतील सांगली जिल्ह्यातील लोकांसाठी प्रणोती अजित हिंगलजे यांचा नंबर आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, तुमची समस्या त्यांच्या कानावर घाला. हिंगोलीतील आहे, लातूरमधील लोकांनी लातूरसाठी शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आहेत पूजा गोरे शहराध्यक्ष आणि साक्षी कांबळे जिल्हाध्यक्ष, या दोघींशी तुम्ही संपर्क साधून तुमची समस्या त्यांच्या कानावरती घालू शकता. आता जिल्हाध्यक्ष नागपूरमधल्या लोकांनी अभिलाषा वनमाली यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमची तक्रार त्यांच्या कानावरती घाला. भंडारामधील आहेत नेहा शिंदे, नांदेडमध्ये नीलम यादव आणि नांदेड उत्तर ज्योती सोनटक्के यांचा नंबर इथं दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या तक्रारी त्यांच्या कानावरती घालू शकता. आता आरोग्य कक्ष, आरोग्याच्या संदर्भातले जे काय तुमच्या तक्रारी असतील, बाबा काय तुम्हाला मदत पाहिजे असेल तर त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी ह्या काम पाहणार आहेत ह्या राष्ट्रवादीसाठी, तर तुम्ही तुमच्या तक्रारी त्यांच्या कानावरती घालू शकता, कारण त्यांनी जाहीर नंबर दिलेला आहे. ते जाहीर लोकांपर्यंत नंबर पोहोचवणं आपलं काम आहे. लोकांना त्यांचा तेवढा लाभ होऊ शकतो, त्यांचा फायदा होऊ शकतो. ते तक्रारी त्यांच्यावर कानावरती राज्य सरकारच्या कानावरती घालू शकतात. आणि हे जबाबदार व्यक्ती आहेत 19 व्यक्ती. हे व्यक्ती त्यांच्यापर्यंत आलेल्या तक्रारी ह्या वरती प्रशासनापर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवतील, त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या, मुख्य नेत्याच्या मार्फत. म्हणजेच राष्ट्रवादीचे हे नेते आहेत निवडलेले, तर ते अजित पवारांपर्यंत पोहोचवतील आणि अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीत किंवा एकनाथ शिंदेपर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत ह्यांच्या तक्रारी पोहोचवतील आणि त्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारे तुम्ही या लोकांशी संपर्क साधू शकता कोणत्याही समस्येसाठी. हा नंबर दिलेले आहेत.